नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवार फेरी व शेतकरी मेळावा गोळेगणी तालुका पोलादपूर येथे उत्साहात संपन्न। पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, हरित महाराष्ट्र सुविधा संपन्न कुटुंब व समृद्ध गाव योजनेअंतर्गत शेतकरी मेळावा, शिवार फेरी व शेतकरी चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले। महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री नंदकुमार, महासंचालक मिशन मनरेगा यांनी उपस्थित राहून शेतकरी वर्गांशी थेट संवाद साधला। त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी व ग्रामीण विकास योजनांची सविस्तर माहिती घेतली। या योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कृषी विभाग तसेच तहसील कार्यालयाचे पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासनही त्यांनी दिले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील शेतकऱ्यांनी राबवलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी शिवार फेरीद्वारे करण्यात आली। शेतमळे, शेततळे यांची स्थळी भेट देऊन प्रत्यक्षात कामाची माहिती घेतली व या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले। कार्यक्रमात श्री चंद्रकांत कळंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार, ग्रामपंचायतचे सर्व सरपंच, उपसरपंच तसेच गावकरी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोळेगणी ग्रामस्थ, ग्रामसेवक व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन उमेद व सकारात्मकता निर्माण झाली। महाराष्ट्राला शेतीकुशल बनवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे, असे सर्वांच्या भावना होत्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर, पोलादपूर। केली तर खूप जुगाड करून करायला लागतो। माझे इथे मामा आहेत, भरत जाधव म्हणून, सॉरी भरत आपले कदम म्हणून, त्यांना माहिती आहे मी काय करतो आणि कसं करतो। काही लोक मदत करतात, नाही असं नाही, पण काही वेळा अशा पण गोष्ट होतो। मी 2023 पर्यंत साधारणतः भाजीपाला पिकवला आणि दिवसाला 1,500-2,000 रुपये कधी कधी कमवतो। आदरणीय ग्रामसेवक, आदरणीय तलाठी वर्ग, आदरणीय कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, वनपाल, अनेक प्रकारचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। आदरणीय कपिल पाटील सर, स्टेजच्या उजव्या बाजूला 1 मिनिटात यायचे। आदरणीय कपिल पाटील सर। 200 आंबा, 100 काजूची यशस्वी लागवड नामदेव येरुळकर यांनी केलेली आहे। श्री अविनाश सकाराम येरुळकर यांनी जलकुंडाच्या माध्यमातून 30 आंबा, 100 काजूची लागवड केलेली आहे। श्री शेखर सहदेव येरुळकर यांनी जलकुंडाच्या माध्यमातून 50 आंबा आणि 100 काजूची लागवड केलेली आहे। आदर्शवन असं श्री सागर